नमस्कार, मी मनाली सैतवडेकर. सुखम आर्ट टॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की आपण सुखम सोबत जे इंटरव्ह्यू घेत आहोत, त्याच्यामध्ये आपण फोकस करत आहोत कलेच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांकडं. त्यांना शिकताना येणाऱ्या समस्या हा आपला मूळ मुद्दा घेऊन आपण सीनियर आर्टिस्टचं त्याच्यावरती मार्गदर्शन घेत आहोत. तर आज आपला विषय असणार आहे की कंपोजिशन करताना येणाऱ्या मुलांना ज्या अडचणी आहेत किंवा फिगरेटिव्ह कंपोजिशनमध्ये खास मुलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याच्यावरती आपण मार्गदर्शन घेणार आहोत आर्टिस्ट रामचंद्र खरटमल सर यांचं. नमस्कार सर. नमस्कार. सर आम्हाला तुमच्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर चित्राचा प्रवासही जाणून घ्यायचा आहे. पण सुरुवातीला आम्हाला थोडंसं तुमचं बालपण आणि तुमचं शिक्षण ह्याच्याविषयी सांगा. माझं मूळ गाव सोलापूर. हम्म. त्यामुळं माझं बालपण सोलापुरात गेलं. सोलापुरात एक छोट्याशा वस्तीमध्ये गेलं. म्हणजे आम्ही त्या वेळेस तिथे गल्ली वगैरे असं म्हणू. हो. म्हणजे सोलापूर तसं शहर छोटंसंच आहे. नावाला शहर आहे, पण कल्चरली ते ग्रामीण टचच होता. म्हणजे जेव्हा मी राहत होतो, एक छोट्याशा गल्लीत माझं बालपण गेलं. सुरुवातीचं घर काय फार लॅविश नव्हतं. म्हणजे त्यावेळेस कुडाचं घर जसं असतं, म्हणजे फराट्या बांधून त्याला माती वगैरे अशा घरात माझं निम्म म्हणजे पौगंड अवस्थेपर्यंत लाईफ गेली. म्हणून त्या सगळ्या गोष्टीचा एक परिणाम कायम असायचं. शिक्षण अ, अ, जे काही माझं प्राथमिक शिक्षण झालं सिद्धेश्वर बालक मंदिर म्हणून शाळा होती जवळ, तिथं झालं. त्यानंतर अण्णप्पा काळाडे हायस्कूल तिथं झालं. प्राथमिक शिक्षणाच्या काळात जरी मला चित्रकला आवडत असली, तरी जस्ट चित्रकला आहे, चित्रकला काढतोय, चित्र काढायला आवडतं एवढं. आणि माझ्या घरात काही तसं कुणी कलेचा वारसा किंवा ह्याच्या आधी काही नव्हतं. कारण माझे वडील चतुर्थश्रेणी काम हे होते, नोकरदार होते ह्याच्यामध्ये सोलापूर कॉर्पोरेशनमध्ये. आई हाऊसवाईफ होती आणि शिवणकाम वगैरे घरी करायची. त्यामुळं त्याचं थोडंसं इम्पॅक्ट म्हणजे घरगुती वातावरण तसं असल्यामुळं काय असं कलेचं स्पेशल असं काही मटेरियल किंवा काय आपलं जेवढं काय शाळेने सांगितलेलं शैक्षणिक साहित्य, त्या साहित्यात मिळणारी गोष्ट, शाळेच्या शैक्षणिक असाइनमेंट आणि त्याच्या व्यतिरिक्तचं जे काही गिरगोट्या ओढणं वगैरे ते सगळं. पण खऱ्या अर्थाने जे काय चित्रकलेचं म्हणू किंवा प्रोत्साहन म्हणू किंवा काम ते ह्याच्या म्हणजे माध्यमिक ह्याच्यामध्ये म्हणजे 5वी ते जी 10वीची आपली शाळा असते त्याच्यामध्ये. मग काळाजी अण्णप्पा काळाजी हायस्कूलमध्ये होतो तेव्हा मग तिथले माझे कला शिक्षक होते सुधीर पोद्दार म्हणून. तेही जस्ट त्यावेळेस 87च्या आसपास जॉईन झाले होते. नवीन तरुण होते ते. मग त्यामुळे एक वेगळी अटॅचमेंट होती. आणि मग ते त्यांनी आम्हाला जेव्हा इंटरमिडिएट एलिमेंटरी गेट परीक्षेला बसायची पूर्ण झाली, मग तिथून मग ते सुरू झालं चित्रकलेचं तांत्रिक शिक्षण. म्हणजे स्टील लाईफ असतं, मेमरी ड्रॉइंग असतं, म्हणजे विषय संकल्पना असतात विषय असतात वेगवेगळे. किंवा त्याच्याशी त्याचे काहीतरी व्याकरण आहे. जसं आपल्या भाषेचं व्याकरण आहे, कर्ता, कर्म, क्रियापद, काळ, टेन्स, हे जसं भाषेचे व्याकरण आहे, तसं चित्रकलेत काहीतरी व्याकरण आहे. नाहीतर आधी इम्प्रेशन काय लहानपणापासून की गल्लीतला पेंटर असेल किंवा आजूबाजूचे जे आहेत. माझ्याही घरासमोर एक बोराळे नावाचे साईन बोर्ड पेंटर होते. तर त्यामुळे तिथं मी बसायचो, काम करायचो. ते जे ट्रकचे बोर्ड वगैरे करायचे. आता त्या काळामध्ये आमच्याकडे सोलापुरात एक साईडला खूप ट्रक बॉडी बिल्डिंगचा व्यवसाय असायचा, ट्रकच्या बॉड्या. आणि मग त्या मॅन्युअली ब्युटिफुल म्हणजे सुंदर रंगवलं जायचं आणि सगळे इनॅमल मध्ये. म्हणजे वर गुड्स कॅरियर लिहायचं, मध्ये एखाद्या देवी देवताचा फोटो इनॅमल मध्ये, ते छोटे छोटे कॅलेंडर, ते मस्त होतं. ते कॅलेंडर घेतलं, त्याला ते ड्रॉइंग ट्रेस करायचे, मागं त्याला एक वॅक्स पावडर लावून वगैरे, आणि ते छान फिनिश कॅलेंडर सारखं कॅलेंडर सेम टू सेम काय एका दिवसात ते कम्प्लीट व्हायचं. आणि स्पीड म्हणजे हा इम्प्रेशन लहानपणापासून ते असायचं. म्हणजे हे काहीतरी कला आहे, छान आहे, त्याचं इम्प्रेशन ते असायचं. मग शास्त्रीय काहीतरी असं ते इंटरमिडिएट एलिमेंटरीला सुरू झालं. बाबा हा चित्रकलेत पण शास्त्र आहे, त्याचं व्याकरण आहे, त्याचे विषय आहेत, त्याचं परीक्षा आहे, म्हणजे ग्रेड परीक्षा आली, म्हणजे त्यालाही मूल्यमापन आहे. हे आता शाळेत काय हा विषय ग्रेडवालाच विषय आहे, त्यामुळं त्याच्याकडे किती सिरियसनेस असतं हे तुम्हालाही माहिती आहे आपल्याला. पण लहानपणापासून मात्र चित्रकलेची आवड. मग तिथून मात्र खऱ्या अर्थाने चित्रकलेवर फोकस सुरू झालं आमच्या पोद्दार सरांनी, त्याच्या गायडन्समुळे, मार्गदर्शनामुळे. आणि मग फॅमिलींना त्यांनी जेव्हा 10वी नंतर करिअर करायचं असतं, मग माझ्या आई वडिलांना
त्यांनी सांगितलं की नाही ह्याची चित्रकला चांगली आहे. ह्याला हे आणि घरात मोठा असल्यामुळे कसं वडील साशंक होते. कारण हो. त्या काळात जी काही परिस्थिती होती हं. आजूबाजूला पेंटर म्हणून चित्रकार म्हणून न बघता गल्लीतला पेंटर पेंटर हो, हा जो तो साइन काम बोर्ड करायचा साइन रंगवतो. बोर्ड हो. सायकलीवर नावं टाकणं हे ते सगळं आणि त्याचं सामाजिक जे काही स्तर होता तसा हं. म्हणजे जगण्याचा तो एवढा चांगला बरोबर. इम्प्रेसिव्ह नव्हता. हो, म्हणजे तो हो. सकाळी जे काही काम करायचा तो संध्याकाळी दारूत घालवायचा किंवा हां. व्यसनाधीनता हो, ही हो. ही एक गोष्ट हायलाइट होती. राहिलं. आणि कला म्हणजे हे काही तेवढा असं उपजीविकेचं महत्वाचं नाही असं होतं. त्यामुळे म्हणजे आवड म्हणून ठीक आहे, पण हां, करियर हां. म्हणून करियर बघणं म्हणून त्याच्याकडे किंवा नव्हतं. हे हो, हो. आणि तसा मला 10वी मार्क चांगले पडले, फर्स्ट क्लासमध्ये होतो आणि व्यवस्थित मग वडील म्हणले, "त्याच्यापेक्षा ते 11वी-12वी करून, ग्रॅज्युएट करून कुठेतरी नोकरीला लागला." नोकरी तरी मिळेल. आणि घरात मी मोठा होतो. माझ्यानंतर 4 भाऊ होते. म्हणजे ती एक गोष्ट होती की जेव्हा मोठा मुलगा नोकरीला लवकर हां. लागतो, तेव्हा वडिलांना वाटते की माझ्या संसाराला जर म्हणजे हातभार हातभार थोडा. लागतो हो. आपल्या कुटुंबाला हं. आणि ते पुश होऊन जाईल असं. बरोबर. पण त्यांना हे पण वाटत होतं की कला चांगली आहे, तिची कलाही हे व्हावं. मग ते म्हणायचे की कला म्हणून करावं, काही हरकत नाही. पण आईलाही मला म्हणजे आई जरी ते शिवणकला वगैरे पण तिने डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट संस्कार की बाबा कलेचं चांगली रसिक होती किंवा तिला ते हां. कळायचं. असं ते थोडक्यात होतं. पण त्या कला शिक्षक आमचे जे पोद्दार सर आहेत ना, त्यांनी खूप त्या काळात म्हणजे हेल्प केली, हे केली. म्हणजे मटेरियल देणं असेल, मटेरियल हं, विकत हं. देणं सगळंच किंवा एखाद्या चित्रकला स्पर्धेला जायचे, त्या माझी फी तेच भरायचे. हां. एवढं कारण खरंच ते म्हणजे मी त्या आमच्या कला शिक्षकांना हॅट्स ऑफ आहे. म्हणजे जे काय ती पहिली पहिली पायरी सुरुवातीचं मग महत्वाची. मग हो. जेव्हा बक्षिसे मिळायला लागतात, मग होय. जेव्हा पावती मिळायला लागते, म्हणजे मी हा काहीतरी करू करू शकतो. म्हणजे शकतो. हां. एवढ्या 50 पोरांमधनं एक बक्षीस मिळतंय, म्हणजे काहीतरी ह्या 50 मधनं एक काहीतरी वेगळेपण ह्याच्याकडे आहे. वेगळेपण हो. आहे किंवा हा एक चांगला आहे. म्हणजे कुठेतरी एक काय म्हणतो की ते प्रमाण देणं आहे. म्हणजे ते होय. काय फार मोठं नाही, पण एक नाही पण प्रमाण देणं हां. आहे. मग ते ते सगळ्या गोष्टी जेव्हा वडिलांसमोर, आई-वडिलांसमोर माध्यमिकच्या काळात यायला लागल्या, की तेव्हा मग ठीक आहे म्हणलं. मग आम्ही तिथून मग 10वी नंतर आमच्याकडे कला व्यवसाय केंद्र म्हणून कॉलेज होतं. हं, हं. तिथं ॲडमिशनला मी गेलो. म्हणजे सोलापूरमध्येच. हां, सोलापूरलाच कला हां. व्यवसाय कॉलेज म्हणून सरकारी कॉलेज होतं. मग मला त्याचं कॉलेज असतंय तेव्हा मग आमच्या त्या कला शिक्षकांनी वगैरे सांगितलं. सांगितलं हां, आणि हां, मग हां. गेलो, प्रवेश फॉर्म-बिर्म भरले वगैरे आणि त्या वर्षी मात्र मला प्रवेश नाही मिळाला. हं, हं. नेमका पहिल्यांदा. मग फार हे नाराज झालो, की बाबा आपण एवढे चित्रकलेने सगळं असून मला प्रवेश नाही मिळाला, हे नाही. मग तिथून मग तोपर्यंत 11वी-12वीचं ॲडमिशन घेतलं होतं. 11वी झाली, मग 12वीला पण मी झालो. 12वी चांगल्या मार्काने पास झालो. तसं तेव्हा तिथे क्लासमध्ये आर्ट्समधून मी ते केलं होतं. हां. मग वडिलांना उलट वाटत होतं, बरं झालं आता ह्या इकडं लाईनला आहे. आहे, इकडे हे चालू हां, पण हां. कुठेतरी वाटत आहे की चित्रकलेकडे गेलं पाहिजे आणि हं. चित्रकला म्हणजे आतनं वाटत होतं की आतनं वाटत होतं. चित्र आपल्याला हां. चांगली काढता येतात आणि चित्रकलेकडे जायचं आहे. मग परत त्या कॉलेजला गेलं, परत ॲप्लिकेशन दिलं, परत फॉर्म भरला आणि ह्यावेळेस मात्र मग माझं पहिल्याच लिस्टला नाव लागलं आणि मग पहिल्या लिस्टला नाव लागल्यावर खुश. मग आता दुसरी गोष्ट अशी होती की मी इकडं बी-ए पण माझं सुरू होतं. म्हणजे तसंच मग ॲडमिशन घेतलं. हां. त्यावेळेस जे काय करता येईल सगळ्या गोष्टी आता त्या सांगण्यापेक्षा हां, हां. मग घरातल्यांना मग 6 महिने मी सकाळी आपलं बॅग घेऊन आमच्या कॉलेजला निघालोय. कसं होय. निघायचो पण ते कॉलेज जायचं. सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत वगैरे असायचं. हां, आमचं रेग्युलर बी-एचं कॉलेज. हां. मग मलाही जेवढे लेक्चर अटेंड करायचे ते करायचो आणि मग सकाळी परत 11ला मग तिथून 11ला तिथूनच जवळ ते कॉलेज होतं. कला व्यवसाय केंद्र. त्यात 5ला पुढं. हां. मग ड्रॉइंग कॉलेजला जायचो. असं हां. 6 महिने चाललं. मग ड्रॉइंग कॉलेजचं पत्र आलं की याची फी बाकी आहे म्हणून घरी जा. अरे बापरे! मग डायरेक्ट तेव्हा घरी आला. तेव्हा मग घरातल्यांनी म्हणलं, "हा तर वडिलांनी म्हणले, की "हे काय आलंय? ह्या कॉलेजला कसं काय तुझं पत्र आलंय किंवा काय आलंय?" तेव्हा मग नाईलाजास्तव सांगायला सांगायला लागलं. लागलं. मग तसं करत तिथं फाउंडेशन आणि ई केलं. तिथं फाउंडेशन आणि ई एवढीच सोय होती. ओके. हां, मग त्यावेळेस हां. सोलापूरला जी-डॅट कॉलेज वगैरे काही नव्हतं. मग हं. जी-डॅट कॉलेजला आम्हाला ऑप्शन होतं. मग तिथं मला गेल्यावर कळलं, की बाबा ह्याच्या पुढचं पण शिक्षण असतं.
हा म्हणजे तोपर्यंत अजून तेवढंच माहिती हा झालं तेवढंच होतं माहिती की होतं. कारण हा तसं गायडिंग करणार काही कोण नाही. नाही. मग हा जेव्हा मी हा त्या एंट्रन्स केलं तिथंच म्हणजे घरातल्यांना आमच्या अननोनच होते फील्ड. बरोबर. पूर्णपणे नवीन शाखा आहे. हो. पण हां, तुम्ही त्या कॉलेजला जेव्हा गेला हां. चित्रकला वगैरे शिकायला चालू केली, तर त्या कॉलेजमध्ये कसं वातावरण होतं? आमच्या कॉलेजचं तिथलं वातावरण एक वेगळ्या पद्धतीचं होतं. सोलापूरला आमच्याकडे इम्प्रेशन जे आहे, म्हणजे हं. आता माझ्या चित्रावर पण ते इम्प्रेशन आहे. फिगरेटिव्ह. हां. हां. हं. त्यातल्या त्यात पोर्ट्रेट इम्प्रेशन खूप आहे. म्हणजे हं. आणि कमिशन पोर्ट्रेट इम्प्रेशन. हां. म्हणजे त्याचा मी पहिल्यांदा माझ्यावर इम्पॅक्ट आहे तो म्हणजे यल्लादासे म्हणून आमचे सिने बॅनर आर्टिस्ट. हं, हं. म्हणजे आमच्या म्हणजे सोलापूर पूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे थिएटर्स आणि त्यामुळे जुन्या काळात आता आता कमी बदललंय झालंय. नक्कीच. हो. म्हणजे मल्टिप्लेक्स कन्सेप्ट ही आमच्याकडे 60-70 मध्ये आलेली गोष्ट आहे. म्हणजे भागवत हां. चित्रमंदिर असेल किंवा काय आणि एकाच एरियामध्ये एकाच जवळपास चौकामध्ये त्या काळामध्ये मिनिमम मला वाटतं 8 ते 10 सिनेमा थिएटर होते. बापरे! म्हणजे आज त्यातले तो निम्मे आहेत. हां. पण एकाच झोनमध्ये 8 ते 10 सिनेमागृह होते. त्यामुळं आणि जे सगळ्या सिनेमाचे त्यावेळेस पडदे रंगवले जायचे. हो. मोठे-मोठे होर्डिंग्स रंगवले जायचे. 100-100 फूट कटआउट्स असायच्या होय. आणि त्या काही वेळा तर असं 30-30 फूट हेड्स नुसते असायचे. हेड हेड्स असायचे. हो, असायचे ते हो. सगळे आणि ते सगळं करायचे यल्लादास आमच्याकडचे होय. आर्टिस्ट बरोबर. आणि ते जसं मी म्हटलं की पेंटर हे यल्लादासी इम्प्रेशन आधीपासून काही भारी करतात. हे हां. आवडायचं त्यात. मग ते अमिताभ बच्चन हे ते हं. त्यावेळचे सगळे मोगल आझमचे आता मोगल आझमचं मी त्यावेळेस फक्त की स्केचेस बघितले होते तिथं. हो, हां, हो, तर हो. ते भारी म्हणजे आम्ही अमिताभ बच्चन वगैरे हा काळ आम्ही बघितला. शराबीचे पोस्टर्स. हां. पोस्टर्स आणि त्यात बच्चनचा तो कटआउट वगैरे भन्नाट म्हणजे ते जे.के. पॉवर्समध्ये भारी काम केलं आणि ते इम्प्रेशन खूप होतं ते हो. मनामध्ये. त्यामुळे आमच्याकडे कल्चर पोर्ट्रेटचं जास्त होतं. हं. लँडस्केपचं कल्चर फार कमी आहे हां. आमच्याकडे त्या मानाने. म्हणून स्केचिंगवर खूप भर होता. हं. मग बरोबर. आणि तेव्हाही फाउंडेशनला आता आम्हाला तेव्हा देवरకొंडा नावाचे तिथं प्रिन्सिपल होते, की हं. ज्यांनी त्या कॉलेज इस्टॅब्लिशमध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि ते उत्कृष्ट कमिशन पोर्ट्रेट आर्टिस्ट आहेत आज पण हां. आहेत ते. त्यानंतर देशपांडे सर म्हणून आहेत, जे हास्यसम्राट म्हणून आज प्रसिद्ध हो, आहेत. हो, हास्य हो, हो, कॉलवर हो. वगैरे तिथं. बरोबर. ते मला फाउंडेशनला शिकवायला होते. अरे वाह! हां. त्यांचं एज्युकेशन सांगलीला झालेलं होतं. त्यामुळे हां, ते आम्हाला लँडस्केप करून दाखवायचे. हां. त्याच्यानंतर एक म्हणजे डोंगे तिकडचं थोडंसं हां, कल्चर त्यांना माहीत माहीत असल्यामुळं असल्यामुळे ते हां. ते लँडस्केप. ते मूळचे सोलापूरचे बरोबर. हो. आणि अ, त्याच्यानंतर डोंगे सर म्हणून होते हं. आणि एक राणे सर म्हणून होते. राणे सर म्हणजे कलकत्ता आपलं सॉरी कोल्हापूर स्कूल. हां. त्यांच्याकडे कोल्हापूर स्कूलचं इम्प्रेशन होतं. हं. त्यामुळे आम्हाला ते इम्प्रेशन तिथं बघायला मिळालं हां. आणि स्केचिंग हा मूळ पार्ट होता. बरोबर. म्हणजे देवरकोंडा सर वगैरे तेव्हा आता देवरकोंडा सर प्रिन्सिपल होते. हं. तरी ते येऊन स्वतः स्केचेस तपासायचे. आणि त्यावेळेसचा एक इन्सिडन्स आहे की जो ज्याच्यामुळे मी ड्रॉइंगकडे अजून जास्त वळलं गेलो कॉलेजच्याच काळामध्ये. देवरकोंडा सर स्केचेस तपासायला यायचे आणि त्यांनी आम्हाला नेहमी म्हणले तर लाईव्ह स्केचिंग करायचं. हां. जे काही स्केच करायचे ते लाईव्ह स्केच हं, करायचे. हं, हं. एकदा माझ्याकडनं असं झालं की कंटाळा केला. कुठं स्टँडला जायचं, कशाला काय जायचं. म्हणून हॉस्टेलवरच तिथंच जवळ एक हॉस्टेल होतं. हं. मग पोरं बाकीची जवळची जी सोलापूरची जी तिथं असायची. आणि मग त्यावेळेसचे जे काही मॅगझिन्स मिळायचे वेगवेगळे हां. बऱ्यापैकी ते आणायचे. मग त्याच्यावरनं ते स्केचेस वगैरे करायचे. हां. मग मी पण त्यातलं ते केलं आणि मग जरा उशिरा घरी गेलो आणि म्हटलं सकाळी हेच बंच आपल्याला द्यायचं. हां. मग सकाळी बंच टेबलवर ठेवला. हं. अ, आणि मग सर आले वगैरे तपासायला. मग माझा बंचचा नंबर आला. मग ते बोलवले. माझ्याकडे बघितले. "हे तुझा बंच आहे का?" "हो, हो." असं घेतले ते आणि असा भरकन भिरकावले सगळ्यावरनं. मग ते बापरे! सगळं असं पडलं सगळीकडे सगळ्याच्या आणि मला म्हटले, "ते सगळे आता गोळा करून आण." हं. मग कुणाच्या मुलींच्या पायाजवळ पडलं होतं, इकडं पडलं होतं, तिकडं हो. पडलं होतं. म्हणजे एक प्रकारचा इन्सल्टच होता तो इन्सल्टच आहे. सगळा. हो. म्हणजे भयान इन्सल्ट केल्यासारखं मला वाटलं. ते बंच घेऊन आलो परत गोळा करून. तोपर्यंत ते दुसऱ्याचं त्यांनी तपासत होते. मग मग तेव्हा प्रश्न विचारला, "लाईव्ह केलेत का?" पहिल्यांदा मी खोटं बोललो, "हो." परत विचारले, "लाईव्ह केलेत का?" मग थोडं गप्प बसलो. अजिबात ह्याला स्केचिंग म्हणत नाही. लाईव्ह करायचे हं. आणि ह्याला काय स्केचिंग म्हणतात का?
तर म्हणजे खूप म्हणजे इन्सल्टिंग केलंय. पण मग मग तेव्हा मी मनाशी ठरवलं, की अजून फर्स्ट टर्मच होतं. तुम्ही अजून सेकंड टर्म वगैरे आता येईल ना, तेव्हा म्हणलं मग मी ठरवलं, की ह्यांच्याकडनं आपण बंचमध्ये एक तरी गुड शेअरा गुड. घ्यायचा. होय. आणि मग तिथून मग ठरवलं, की रोज स्टँडला आणि इकडं-तिकडं. मग तिथून एक स्केचिंगचा काय म्हणतो एक नाद लागला किंवा हां. सवय लागली. आणि मग स्केचिंग, 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 स्केचिंग सुरू झालं. आणि मग जेव्हा तसंच त्यांच्याकडनं पहिला गुड मिळाला, हां. मग म्हटलं, की येस. आणि मग तिथून उलट जबाबदारी वाढल्यासारखी वाटली, की नाही आता आता हे आपण टिकवायला अजून पाहिजे. टिकवायला पाहिजे किंवा अजून हो. ह्याच्यापेक्षा चांगलं करायला पाहिजे. असं म्हणजे हा इन्सिडन्स माझा आज पण त्या जर तो इन्सिडेंट घडला नसता, तर मी मग तशाच गोष्टी सुरू राहिल्या असत्या. त्यांनी सिरियसली लक्ष असं देऊन जर सिरियस सांगितलं नसतं, तर की ठीक आहे, जाऊ दे. जाऊ दे असं आहे, हां, तर की हे झालं नसतं. झालं नसतं. पण म्हणजे त्या इन्सिडेंट्समुळे कळलं, की लाईव्ह किती महत्वाचं आहे आणि आज ते मला कळते, की लाईव्ह किती महत्वाचं आहे. हो. मग तिथं कळलं, की बाबा पुढचं शिक्षण असतं. मग ते पुढच्या शिक्षणासाठी परत पुण्याला आलो. पुण्यालाही हं. तीच गोष्ट झाली. तरी ट्राय करतो म्हणून पुण्याला आलो सगळ्या मित्रांबरोबर ॲडमिशन घ्यायला. हं. पण त्यावेळेस नेमकं एटीडीटी इंटरला येणारी बॅच भरली नाही. तर ते काही झालं नाही. मग 1 वर्ष मग मी सगळीकडे नोकऱ्यांचा प्रयत्न वगैरे जाणं ते सुरू झालं. आणि मग त्याच काळामध्ये मी एका एजन्सीमध्ये ॲज अ कटिंग पेस्टिंग आर्टिस्ट म्हणून काम करत होतो. हां. हां, माझ्या मित्राचीच होती म्हणजे जो माझ्याबरोबर इटलीला होता हं, एकटा. हं. त्याचीच एजन्सी पण होती. अ, त्या तिथल्या कामाचा मला आत्ता पण उपयोग जाणवतो. आणि त्यावेळेस हां. कॉम्प्युटर नव्हतं. बरोबर. त्यावेळेस कॉम्प्युटर नसल्यामुळे इलस्ट्रेशन्स तुम्हाला हाताने करावे लागायचे. हं. एन्लार्ज करावे लागायचे, रिड्यूस करायला लागायचे. हातानेच हातानेच सगळं. सगळ्या गोष्टी. इंकिंग हाताने करावं लागायचे. हं. इव्हन त्यातली टायपोग्राफी हाताने लिहावी लागायची किंवा हाताने ते अ, काही त्यावेळेस ट्रेस मिळायचे हां. जीटी सारखे. की ते उलटे लावून थोडंसं कॉइन सारख्या ह्याच्याने घासले की ते असं एकसारखं मात्र ते घासून असं पर्मनंट स्क्रीन सारखी अक्षरं यायची. त्याचे हां, हां. अलाइनमेंट करायचे. हां. मग त्या गोष्टीचं नॉलेज म्हणजे ती फ्रेम डिझाइन करायची, ॲड बरोबर. डिझाइन करायची. हं. आणि त्यात काय आणि माझं ड्रॉइंग चांगलं असल्यामुळे मग तो मला इलस्ट्रेशन्स करायला लावायचा. मग हां. इलस्ट्रेशनमध्ये कसं असतं, की कमर्शियलला स्टायलायझेशनची इलस्ट्रेशन्स लागतात. हं, हं, हं. सिम्प्लिफिकेशनची इलस्ट्रेशन्स लागतात. विषयानुरूप हां, सगळंच बदलायला विषयानुरूप किंवा लागतं. मग ते हो. ते तिथं मला खूप नॉलेज मिळालं. म्हणजे त्या वर्षी मला कमर्शियली कॅलिग्राफी, लेटरिंग, टायपोग्राफी काय म्हणतात, हं. लेआउट काय म्हणतात किंवा त्या काळामध्ये फिल्ममध्ये तुम्हाला आठवतंय का नाही, आता जसं कमर्शियल जाहिरात येतात, तेव्हा स्लाइड्स जाहिरात यायच्या. हां, हां. हां, तर त्या एवढ्या स्लाइड्स असायच्या. हां. त्या परत रंगवल्या जायच्या हाताने. हां. हां, आणि त्या फिल्मच्या मधल्या काळामध्ये लोकल जाहिराती त्या तिथं स्लाइड्स केल्या जायच्या. ओके. तर हं, त्या हं, त्या हं. स्लाइड्स वगैरे म्हणजे ते एक ट्रेडिशन जे काम होतं कमर्शियलमधलं म्हणजे मी काही कमर्शियलला गेलो नाही होय, अप्लाइडला. होय. पण त्या एजन्सीमुळे मला अप्लाइडच्या बऱ्याच सेक्शनवर काम करायला 1 वर्षभर मिळालं. उलट डायरेक्ट प्रॅक्टिकलच हां, नॉलेज प्रॅक्टिकल मिळालं, नॉलेज की ते मला शैक्षणिक गोष्टी एक शिकण्यापेक्षा हां, डायरेक्ट तिथं हां. काय काय लागतंय काय लागतं त्यांना ते. हां, प्रॅक्टिकल हां. कामात, हेच त्यामुळं तुम्हाला डायरेक्ट अक्षरं मिळालं. लिहायला शिकलो मी. हां. वळण त्याचे काय असतात किंवा काय असतं, कॅलिग्राफीचे कॅलिग्राफी काय नियमानुसार आणि सगळं. आज त्याचा उपयोग मी माझी चित्र करताना मला होतो. म्हणजे मी बिनधास्त लेटरिंग करतो. माझे जर काही तुम्ही चित्रात जर बघितलात, श्लोक हो. असतील, काय असतील, तर ते मी म्हणजे डायरेक्ट फार काय हातानेच. मी म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट सारखा लिहीत नाही, पण फार म्हणजे फार अमॅच्युअर पण नाही वाटत. पण त्या हां. स्टाईलला वगैरे असं किंवा ते कसं लिहिलं पाहिजे, काय चित्राची जेवढी गरज आहे गरज आहे तेवढं तुम्ही तेवढं सगळं करू ते सगळं. शकता. आणि त्याचा उपयोग मला त्याच्याकडचा नंतरच्या जी-डी-एडच्या शिक्षणामध्ये जास्त झाला. म्हणजे स्वयं कामासाठी आणि बरोबर. त्याच्यावर ते मग प्रत्येक मला तेच म्हणणं आहे, की कुठल्या क्षणाला तुम्ही जे काही नॉलेज घेताय ते तुमचं कधी वाया नॉलेज जात वाया जात नाही. नाही. आयुष्याच्या कुठल्या टोकाला ते कुठल्या ठिकाणी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. हं. मग परत नेक्स्ट इयर मी ट्राय करायचं ठरवलं. म्हटलं तर मग पुण्याकडे नाही जायचं म्हणलं. हं. मग त्याऐवजी मग सांगलीकडे गेलो. हां. सांगलीला कला विश्वला आलो. सांगलीला कला विश्वला पण गेलो. मग सांगलीला कला विश्वला गेलो त्यांनी काय म्हणले, की तुझा 1 वर्षाचा गॅप आहे. त्यामुळे आम्ही पहिला फ्रेशर घेणार. मग फ्रेशरमध्ये जर ते फुल झाले शीट तर तुला ते काही मिळणार नाही. अरे त्यामुळं बापरे! हां, हां, हां. हां, हां. त्यामुळं तू काय हे चान्सेस कमी आहेत असं कमी आहे. तेव्हाचे तत्कालीन तेव्हा पण प्रिन्सिपलने हो भरपूर सांगितलं. ॲडमिशन्स आणि असायचे. तेव्हा रश खूप होता हो. सगळीकडे. मग तिथून मी सांगलीवरून सातारला गेलो. मग सातारला मग पहिल्यांदा आमच्या धुमाळ सरांची भेट झाली. हां. आणि तिथं मग मी ॲडमिशन्स घेतलं सगळं.
आणि तो प्रवास मग तिथे इथे म्हणलं सर असं असं काय आहे म्हणलं फी 2,000 काहीतरी फक्त होतं 2 का 3,000 रुपये त्यावेळेस फी त्यावेळी हो, होती हो. पण ते 2,000 सर मी अफोर्ड नाही करू शकत त्यावेळी वगैरे जास्तच आहे ना ती. जास्त हो. त्यांना मग मी अल्बम नेलेला चित्र नेलेलं हे केलं आवडलं ते सगळं तो त्यांनी म्हणले की ठीक आहे तू जर कास्टमध्ये असेल तुला स्कॉलरशिप हो मला तिकडे मिळत होती मला 11वी-12वी स्कॉलरशिप मग आपण इथं प्रयत्न करू म्हणले म्हणजे हा. स्कॉलरशिपचे पैसे आम्ही तुझे ते हे म्हणून घेतो फी फी म्हणून. हा. म्हणून घेतो आणि बाकीचं पण काय ते म्हणजे हे ऍडजस्टमेंट ऍडजस्ट आपण करू. काहीतरी हा. करू मग तिथून GDRचा माझा प्रवास तिथं सातारला जाऊन खऱ्या हा. अर्थाने मग माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे ते सर मिळाले म्हणजे आमचे धुमाळ सर. धुमाळ सर. म्हणजे जेव्हा मी म्हणजे मी स्केचिंग करायचो म्हणजे हम्म. स्केचेस करायचो हे करायचो पण स्केचिंग काय असतं पेन्सिल कशी हँडलिंग करायची त्याचे पेन्सिलवरचा ग्रीप कसा पाहिजे कुठल्या पॉइंटला कुठल्या बोनला कसा टच दिला पाहिजे होल्डिंग कसं पाहिजे कमीत कमी रेषामध्ये सॉलिडिटी डायमेन्शन कसे असावे हे मी जेव्हा धुमाळ सरांचे स्केचेस बघितले त्यांच्या कॉलेजमध्ये मग म्हणलं बघ बास आता म्हणलं चांगल्या ठिकाणी आलो चांगल्या आपण. ठिकाणी तर आलो आणि हा. म्हणलं हे काय मग मग अजून स्केचिंगला किंवा ड्रॉइंगला अजून एक वेगळा अजून अँगल इंटरेस्ट मिळाला आला. हा. एक ते स्कोप आणि मग तिथेही तो संस्कार होता की रोज डेली स्केचिंग पाहिजे म्हणजे स्केचेस मग तिथं धुमाळ सरांचं एक खूप स्ट्रिक्ट आम्हाला होतं की स्केचिंग आणि एक लँडस्केप हे असल्याशिवाय वर्गात यायचं नाही स्ट्रिक्टली त्यावेळेस आमच्या वेळेस होतं आणि बाहेरचा मी एकटा होता आता तिथं गोंधळ असा झाला होता मग जेव्हा माझा एक्सपिरियन्स होता पहिला आउटडोर आमच्याकडे लँडस्केपचं कल्चर नसल्यामुळं हँडमेड कसं लावायचं असतं हँडमेड हा. पेस्ट करायचं असतं हा. असं काय करायचं आम्ही तिथं काय करायचं आउटडोअरला 10 आउटडोअर म्हणजे इंटरेस्ट म्हणजे Interest कल्चरच नाही. नव्हतं तिथं हा. नव्हतं फ्लो लँडस्केप किंवा बरोबर. काय हँडमेड पेस्ट करायचं हो, असतं हो. त्याची किंवा प्रोसेस. त्याची हँडमेडचा पॅड असतो हा. ह्या गोष्टी म्हणजे मी आता GDETला आलोय तरी मला माहिती नव्हत्या मी जेव्हा पहिल्या आउटडोअरला जेव्हा गेलो सातारला असताना मग सगळेजण किंवा माझ्या रूम आम्ही मग रूम घेऊन राहत होतो मग माझे 3-4 मित्र होते काही सांगलीकडचे 2-3 मित्र आलेली होती ते ते आता उद्या आउटडोअरला जायचं हँडमेड पेस्ट केलं पाहिजे माझ्यासमोर मोठा प्रश्नचिन्ह होतं की हँडमेड पेस्ट म्हणजे काय करायचं बरोबर. हा. हँडमेड पेस्ट करायचं असतं म्हणजे काय म्हणजे सरळ म्हणजे मला अजिबात माहिती नव्हतं ते कसं पेस्ट करायचं असतो काय हो. पेस्ट माझ्या डोक्यात हेच म्हणजे त्याला काय मागणं फळ लावायचं फेविकॉल लावायचं आणि होय. चिटकवायचं पण ते काढायचं कसं म्हणजे मग प्रत्येक हो. वेळेस एवढा मग बोर्ड खराब म्हणजे होणार. परवडायचं कुठं खराब हा. होण्यापेक्षा परवडायचं कसं हो. प्रत्येक वेळी नवीन बोर्ड. प्रत्येक वेळेस नवीन बोर्ड वगैरे अशा काहीतरी हा. कल्पना बरोबर. मग मी सरळ म्हणजे माझा मित्र होता तो शीतल होगाडे म्हणून तो हा. सांगलीला होता होय, होय, आणि होय. तो लँडस्केपचा म्हणजे बेस्टच म्हणजे बेस्ट. त्याचा लँडस्केप म्हणजे होय. प्रश्नच नाही अं, अजूनही सर तसंच हा काम म्हणजे करतात. हो. माझ्या लँडस्केपची भीती त्याच्यामुळे मोडली म्हणजे मला त्यावेळेस लँडस्केप कसं करायचं हे खरंच शून्य त्याचं नॉलेज काहीच नॉलेज माहित होतं नव्हतं. आणि मग त्यांनी दाखवलं की हे पेस्ट मग तो पेस्ट करताना मी बघितलं कसं पेस्ट करायचं काय पेस्ट म्हणजे कॉर्नर मूड पाहिजे मूड पाहिजे. त्याला हा. फेविकॉल लावायचा मग पाण्यात बुडवायचा हो. ते कॉर्नर दाबून घ्यायचे तो आडवा ठेवायचा ते ताण येतील मग अरे भारी दिसतंय मग मला तेव्हा कळलं आणि हा. मग तिथून मग ते मग आता आमची परत पद्धत कशी की पोर्ट्रेट आणि हे असल्यामुळे समोर दिसतंय तसं हो. जेवढे ऑब्जेक्ट दिसतात तेवढे सगळे. ऑब्जेक्ट हो, हो, हो. किंवा ते जसे रंग दिसतात तसे म्हणजे आपली काही पानं हिरवी फ्रेश नसतात होय. ती काही डल असतात काही चॉकी असतात मी तसाच ग्रीन मग त्यात ओरिजिन ग्रीन वापर हे वापर जो चित्र डल करतो खराब हा. करतो तसली रंग सुरुवातीला वापरली हा. त्यामुळे ती चित्र डल आता त्या हे वगैरे अशी गोष्ट आणि हा. आमच्या सरांचं एक छान होतं त्यावेळेस म्हणजे जेव्हा आउटडोअरला आम्ही 15-20-30 मुलं असायचो मग सर दुपारी जेवायच्या आधी सगळी जेवढी लँडस्केप ते कुठंतरी एक जागा बघून ती सगळी अशी मांडायची हा. हा. आणि आणि सगळ्यांना ते प्रत्येक लँडस्केपवर प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंट करायचं हा. त्यातलं चांगलं काय आणि वाईट काय ते एक छान होतं त्यामुळं ऑब्झर्वेशन वाढलं त्यामुळं धाडस वाढलं बोलायचं थोडंसं तिथं कम्पेअर पण करता येतं कम्पेअर असं की करायला हा सुरू कोणाचं झालं चांगलं काम आहे चांगलं त्याकडून काय थोडंसं शिकणं किंवा वगैरे. त्या कामात काय झालं किंवा हा. काय आहे मग ते असं मग माझ्या लँडस्केपचं तर काही अवस्था फार बेकार होती ते काही नीट चिटकावलेलं नव्हतं काय नाही वगैरे
म्हणजे आजही ते मला आठवतं पहिले हो, इम्प्रेशन माझं हो. आउटडोअर हं. स्वतःचं. तेव्हा ते सरळ म्हणले, "काय डल पडलंय?" म्हणलं, "ते डल पडले डल म्हणजे पडलंय तरी म्हणजे काय?" काय? हा हा प्रश्न परत समोर. अशी ती स्थिती हां. होती म्हणजे फार म्हणजे कळायलाच मार्ग नाही. मग खूप म्हणलं बहुतेक आपल्याला लँडस्केप काही जमत नाही बाबा म्हणलं. एक हां. आपल्याकडं फील्डमध्ये आल्यानंतर हं. शब्द सगळे वेगळेच असतात, हो, हो, की हो. ते शब्द आपण आधी कधी ऐकलेले ऐकलेले नसतात नसतात. किंवा हो. बाहेरच्या आपल्या जगण्यात त्याचा अर्थ वेगळा असतो आणि इथं वेगळा हं, असतो. हं, ते हं. अर्थ कळेपर्यंत इतकं म्हणजे हं, काही जण म्हणतात, हं. की डागाळलंय, आता हां, पोस्टर हां. करायला डागाळलंय. हां. डागाळलंय म्हणजे नेमकं झालंय काय? तर आणि ते बदलायचं कसं, दुरुस्त कसं हं, करायचं हं, हे हं. सगळंच कन्फ्युजन असतंय. कन्फ्युज. मग ते भयान होतं ते द्यायला. मग मला आउटडोर आले की मला भीती वाटायची. हां, म्हणलं हां, पोर्ट्रेट-बिर्ट्रेट असलं की मी खुश असायचो. हां. लाईव्हला ते वगैरे. ओळखीचं हां, आहे ते सगळं. सगळं. हां. आणि शीतल मला म्हणायचा, "अ, जरा तू ड्रॉइंग मला सांगत नाही." असं हां. आमचं ते एक गंमत असायची. पण तिकडे लँडस्केपचं वेट हां, जास्त आहे. जास्त. हां. तेवढं स्केचिंगचं नव्हतं. नव्हतं. आणि त्यालाही कंटाळा यायचा. ते पोर्ट्रेट-बिर्ट्रेट नको. त्याचं पिक्टोरियल परत चांगलं होतं. हां. स्टायलायझेशन वगैरे असं. हं. मग आणि रूममध्ये बसल्या-बसल्या तो काय करायचा घ्यायचा लगेच, "हे काय नसतं लँडस्केपमध्ये असं घ्यायचं, असं वॉश मारायचं, रंग सोडायचा, असं करायचं." हां. ते फ्लो मग तो ह्याला फ्लो म्हणतात. फ्लोमध्ये हां. लँडस्केप असतं, हे असतं. एक हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची, असं-असं मध्ये व्हाईट सोडायचा. हां. रस्ता होतो, इकडं झाड, इकडं असं-असं करायचं. ते असे ऊन जादूचे वगैरे हां, ते कसं हो. जादूचे प्रयोग ते बघायला लागले ते. मग ते तसे करून बघायचा प्रयत्न छोट्या-छोट्या तुकड्यांवर वगैरे, त्याचं वगैरे हँडलिंग वगैरे हँडलिंग थोडंसं. वगैरे. मग तो तिथं मला मग लँडस्केपकडे इंटरेस्ट सुरू झाला. आणि लँडस्केप कसं, लँडस्केपचं काय काम असतं? म्हणजे सोर्स ऑफ लाईट ह्या त्या सगळ्या. मग धुमाळ सरांचे डेमो बघितले. मग धुमाळ सरांची कामाची टेक्निक बघितली. फ्लो, वेट टू वेट, फ्लो पण न वापरता मग हां. मॅट पेपरवर कसं, हां. मॅट पेपरवर रंग करताना ॲप्लिकेशन्स वेगळे करायचे. हं. त्यांनी मग ते जसं मगाशी सांगितलं निलगिरीची झाडं एका ठिकाणी फक्त निलगिरीची झाडं त्यांनी केली होती आणि बाकी काही नव्हतं आणि त्यात ते इतकं सुंदर की निलगिरीचंच झाड वाटायचं. त्याचं हां. डायमेन्शन त्याचं त्याचा कॉन्ट्रास्ट त्यांनी छान घेतला हं. होता हं. व्हाईटचा आणि ते सगळं. म्हणजे बरोबर. इतकं म्हणजे ते मग की झाडांचं कॅरेक्टर लँडस्केपमध्ये आलं पाहिजे. हां. त्या गोष्टी मग तिथं जाणवायला लागल्या. मग मग तेव्हा पण ते तसं सुरू झालं, की मग सकाळी कॉलेज लवकर सुटलं 1:30ला, की रूमवर जायचं आणि एक लँडस्केप करायचं रस्त्यात आणि मग रूमवर जायचं परत संध्याकाळी स्केचिंग करायचं राजवाडा किंवा स्टँड आणि मग ते तो दिवस आमचा आणि मग परत घरी आले, की काही ते रूमवर आले, की असाइनमेंट्स काय असतील राहिलेल्या त्या करणं किंवा मग बस रे जरा पोर्ट्रेट करू, बस रे. ही गंमत सुरू होती. म्हणजे बरोबर. कंटिन्यूएशन त्या ह्याच्यामध्येच. काम, काम आणि कामाचा सराव आणि बरोबर. भन्नाट सराव सुरू झाला. म्हणजे सर डेमो किंवा असे काही आर्टिस्ट वगैरे येणं किंवा आजूबाजूच्या एरियात आर्टिस्ट असतील तर त्यांच्या स्टुडिओला वगैरे असं काही होतं का? नाही तेव्हा म्हणजे एक चांगली गोष्ट आता तो एक चांगला मुद्दा आहे. आता मी जेव्हा सोलापूरला वगैरे शिकत होतो ना, हं. तेव्हा आमच्याकडे गेस्ट डेमो मी कधी बघितले नाही हं. दोरीवरच्या किंवा हं. कुणीही आलं नाही. जेव्हा आमचे जे काही सर दाखवतील तेवढंच. तेच तेवढंच आमच्यासाठी होतं. पण मी साताऱ्यात आल्यावर मग पहिला अॅन्युअल एक्झिबिशन आलं. हां. हां, अॅन्युअल एक्झिबिशन काय असतं ती गोष्ट मी पहिल्यांदा अनुभवली. म्हणजे आपली चित्र हां, डिस्प्ले करणं डिस्प्ले स्वतःची. करणं किंवा काहीतरी एक ॲक्टिव्हिटी करणं, हं. त्या गोष्टी हे करणं. त्यावेळेस राजवाड्यावर मराठा आर्ट गॅलरी होती. हं. त्यामुळे हं. ते ऐतिहासिक वास्तूमध्ये ब्युटिफुल गॅलरी होती. आता दुर्दैवाने ती नाहीये. मग इतकी छान की मस्त गॅलरी होती. त्याच्या बाहेरचा पोर्च चांगला होता हं. डेमोसाठी ह्याच्यासाठी. मग मला आठवतंय इंटरला मी पहिल्यांदा मग बाहेरच्या आर्टिस्टचे डेमो बघितले. हं. माजगावकर सर होते, पैलवान सर होते. हो. त्याच्यानंतर ए.टी. पाटील सर होते. म्हणजे हं. सांगलीचे बरेच सांगलीचे जण होते. बरेचसे. हो. त्याच्यानंतर हे शर्मा सर होते कोल्हापूरचे पोर्ट्रेटसाठी. हां. तर छान म्हणजे त्यांनी पोर्ट्रेट करून दाखवलं. त्याच्यानंतर एखादा पाय वगैरे करून दाखवला. हं. अकॅडमिक सगळं हो. आणि छान म्हणजे ते आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी ते डेमो काय प्रकरण असतं हं. हे पण मी बघितलं आणि हे म्हणजे खास त्या विषयावर काम काम करणारे करणारे लोकं लोकं येऊन आपल्याला येऊन सांगतात. कमी हां. वेळात, कमी ह्याच्यामध्ये त्यांच्या शैलीत असेल किंवा त्यांनी मिळवलेल्या कमांडवर काहीतरी ते सांगतात, लेक्चर हं. देतात ते आणि ते मग अॅन्युअल एक्झिबिशन म्हणजे ते काय असतं 3 दिवसाचा जो सगळा माहोल असतो. मग त्या एक्झिबिशनसाठीचे काय-काय गोष्टी आता माझं कॅलिग्राफी किंवा अक्षरलेखन चांगलं असल्यामुळं मग बॅनर करणं, हां. पडदे रंगवणं मोठमोठे
बापरे. टूल वेगळे आले, वेगळे म्हणजे आले. टूल वापरायचे तुम्हाला सरमळा. सराव. म्हणजे उलट मी असं म्हणेन, की आता आजकाल आपल्याकडे असं म्हटलं जातं, की व्यावसायिक कामं म्हणजे काय नॉट आर्ट फॉर्म. हो. ते व्यावसायिक आहे. व्यावसायिक. पण व्यावसायिक काम तुम्हाला खूप चॅलेंजेस खूप देतं आणि खूप शिकवतं. हो, शिकवतं पण हो. ते. आणि त्यातनं तुम्ही नवीन काहीतरी डेव्हलप करता. त्यात पण आता ह्या सगळ्या प्रवासात तुमचं झाला, की तुम्ही रिअलिस्टिकचं कसं सगळं हां. बेस तयार हं, झाला हं. किंवा लँडस्केपमुळे आता ते हं. कलर स्कीम आणि हो, लाईव्हनेसचा तर सगळं, सगळा सगळं, तुमचा सगळं. हे झाली तयारी. पण मला पिक्टोरियल वगैरे तुमचं तेव्हा सगळं चालू झालं असेल, तर त्याचा कसा अनुभव होता तुमचा? पिक्टोरियलला जेव्हा येतं, की हं. थोडक्यात आपण हे बघू, की अकॅडमिक आणि माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स हो, त्याच्यावर जरा हो, बोलायला काही हरकत नाही. आता पिक्टोरियलला जेव्हा आम्ही काम करायचो तेव्हा ते सांगितलं जायचं, की बाबा लिमिटेड 4 फिगर असल्या पाहिजेत. हो. विषय अनुरूप घटक तिथं आले पाहिजेत. हं. असं आहे. आता मुळात म्हणजे आपल्याला हे बघितलं पाहिजे, की फाउंडेशन किंवा एलिमेंटरीला आपण 2D डिझाइन करतो. हो, 2 डायमेन्शनल. हो, त्याच्यामध्ये पण घटक असतात. हो. त्याच्यामध्ये घटक दिलेले असतात घटक दिलेले किंवा असतात. 5 घटक असतात. किंवा हो, एलिमेंटरीला विषय दिलेला असतो. हो. हं. अशा ह्या 2 गोष्टी असतात. हं. फाउंडेशनला तुम्हाला घटक का दिले जातं, की बाबा ते तेवढे आकार आकारच तुम्हाला फक्त. हो, हो. बांधायचे आहे. विषय काय डायरेक्ट दिला जात नाही. हं. कारण आपल्याला अजून आकारच माहीत नसतात. हो. तर विषय घेऊन काय विषय मांडणं तर पुढची मांडण्यात गोष्ट राहील. तर हो. कसं शक्य आहे. त्यामुळं ॲक्चुअली आपला जो डिप्लोमाचा सिलेबस डिझाइन जो केलेला आहे, तो छान आणि वेगवेगळ्या पद्धतीने सिलेबस केलाय. फक्त त्यात मी थोडंसं असं सांगेन, की त्याच्यात अवेअरनेस येणं गरजेचं होतं. हं, म्हणजे हं. वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे आपल्याकडे काय होतं पहिल्यांदा एक ट्रेडिशन पद्धत आहे. मी जसं फाउंडेशनला शिकलो. हं. मी जसं म्हणजे मला माझ्या सरांनी फाउंडेशनला 2D जशी शिकवली. प्रत्येक कॉलेजचं एक कल्चर आहे होय. किंवा प्रत्येक कॉलेजच्या त्या शिक्षकाचा एक विचारश्रेणीचा तो प्रभाव प्रभाव असतो. असतो. हो, बरोबर? हो. तर तेच मी काय करतो, मी पण जेव्हा स्टाफ म्हणून जातो कुठल्यातरी कॉलेजवर, हं. मग मी ती असाइनमेंट तशीच घेतो. हां. जे म्हणजे तुम्ही शिकत आला मी मी आतापर्यंत. मी कमीत कमी जर समजा मी लगेच जरी नोकरीला लागले असेल, तर मी कमीत कमी किती वर्ष 7-8 वर्ष मागे जातो. हां. पण 7-8 वर्षे नंतरची पिढी आलेली असते ना तुमच्या हाताखाली. हो, मग हो. तुम्ही त्यांना मागं नेता असं होते कुठेतरी. हां, मग तोच विषय शिकवताना तुम्ही इथून पुढे जायला पाहिजे. हां. आता हे बऱ्याच ठिकाणी होत नाही असं मला वाटतं हो. किंवा तसं किंवा ठरलेल्या असाइनमेंट डिझाइन झाल्यासारख्या तुम्ही वाटतात. व्हायला त्या पाहिजेत. व्हायला पाहिजेत. तर माझं आत्ताचं जे मत आहे, म्हणजे मी जेव्हा ते पिक्टोरियल शिकवत होतो किंवा ते सर आम्हाला जसे सांगत होते, हां. त्याप्रमाणे मी ते पिक्टोरियल करायचो किंवा त्याची रचना करणं. बरोबर. म्हणजे 2Dतनं आपल्याला काय यायचंय, विषयाकडे यायचंय. विषयाकडे. विषय येताना ते काय दिलेलं असतं. पिक्टोरियल म्हणजे काय घटनाक्रम. हां. म्हणजे तो काही एकच फ्रीज नसतो. एखादी घटना असते. आता भूकंप हा जरी विषय दिला, हं. तर फक्त ते हादरलं संपलं हे असं नाही ना. हां, त्या हां, हां. भूकंपामध्ये घटना आहे. म्हणजे काय होते, एक तर भूकंपाच्या पूर्वीची गोष्ट आहे. भूकंपानंतरची गोष्ट आहे. म्हणजे जसं मिनिएचरमध्ये दाखवलं हां, गेलंय हां. तसं? तसं. हां, तर हां. ते तसं कुठेतरी ते घटनाक्रम आहे. एक तर तो घटनाक्रम तुम्हाला अरेंज करायचा आहे किंवा त्या घटनाक्रमामधला एखादा प्रसंग हं. किंवा एखादा इम्पॅक्ट केलेली गोष्ट तुम्हाला तिथं रचना करून त्यात हे करायची आहे. बरोबर. तर ते हे साधारण पिक्टोरियलमध्ये. हां. म्हणून जर तुम्ही नीट जर बघितलं आपल्या सिलेबसमध्ये, हं. इंटरला आपल्याला काय ठेवलेलं आहे इतिहास. हो, हं. हो. आणि इतिहासामध्ये तिथं जास्तीत जास्त काय भारतीय कलेमध्ये मिनिएचर शैली आहे हो. किंवा लघुचित्र शैली आहे लघुचित्र सगळ्यात. शैली. हो, म्हणजे भारतीय शैलीमध्ये हो. लघुचित्र. का ठेवलंय मग? त्याच्यासाठी ठेवलंय. उदाहरण बघायला मिळतंय उदाहरण तिथं. तुम्हाला बघायला मिळतंय. म्हणजे तुम्ही किशनगड शैली, राजपूत शैली, मुघल जैन शैली. शैली, हो, मोगल शैली ह्या शैल्या ठेवलेल्या आहेत. हो. त्या शैल्यांचे अलाइनमेंट ठेवलेले आहेत. आणि त्या हं. शैल्यांचे वैशिष्ट्य ठेवलेली आहेत. त्या हं. वैशिष्ट्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हो. मग कुठेतरी ह्या सिलेबसचं अपेक्षित असं आहे, की विद्यार्थ्यांनी मिनिएचर करू नये. हां. पण मिनिएचरचे जे स्पेस डिव्हिजन आहे. आता मिनिएचरमधला रागमाला पेंटिंग्स आहे हं. किंवा कृष्णशी रिलेटेड पेंटिंग्स आहेत. होय. कांगरा शैलीमध्ये वगैरे. त्या क्रमावरच आधारित आहेत. बरोबर. हां. हो. त्यात किंवा अर्जुन किरात युद्ध असेल किंवा हो. काय असेल, ते सगळ्या घटनाक्रमातले एक फ्रेम्स आहेत, जे आता औंधच्या म्युझियममध्ये आपल्याला बघायला बघायला मिळतात. मिळतात. हो. म्हणजे त्याचं स्पेस डिव्हिजन काय केलंय त्यांनी. इकडं तो अर्जुन ध्यान करतानाही दाखवलाय. हं. लगेच तोच अर्जुन बाण घेऊन त्या किरातावर बाण मारताना दाखवलाय. लगेच तिकडचं हो. त्याच फ्रेममध्ये
ते जे काही डुकराच्या अवस्थेतला जो किरात आहे तो बाण लागून लागून पडलेला पडलाय. दाखवत आहे. हो. म्हणजे एकाच फ्रेम मध्ये एवढ्या घटना आहेत. हम्म. मग हे कुठेतरी पिक्टोरियल मध्ये अपेक्षित आहे. पण ते वाटलं पाहिजे की एकसंध चित्र आहे आणि असं वाटलं एक पाहिजे. संघच चित्र ऑटोमॅटिक एक संघच होतं ना आणि त्यातलेच फॉर्म्स आहेत ना सगळे हो. आणि एक स्टायलायझेशन मधलंच गोष्ट आहे ना. हो. तर ते अपेक्षित आहे पिक्टोरियल मध्ये. म्हणजे त्याला असं म्हटलं जात नाही की तुम्ही ते डायरेक्ट मिनिचरच करा सर. जर समजा बाबा मला एखाद्या विशिष्ट आकारांमध्ये ते रंगवायचं तर ते मी रंगवू शकतो. बरोबर. मला त्यातले फॉर्म आहे आणि ते अजून एक जर बघितलं तर पिक्टोरियल आणि 2D आणि मेमरी हा. ह्या तिन्हीमध्ये जो फरक आहे तो सायलेंट म्हणजे मायनर थोडासा फरक फरक थोडासा आहे. फरक. हो. कारण भूकंपावर मेमरी पण होते. हो. हं? पण जेव्हा मी भूकंपावर मेमरी करत असतो हम्म. तेव्हा मी ती नाटकाच्या फ्रेम प्रमाणे बघत असतो. बरोबर. म्हणजे माझ्या समोर ते काहीतरी घडलेलं आहे घडलेलं आहे. हा. किंवा मी माझ्या समोर तिथे बघतोय. मला तिथं कॅमेरा अँगल येतो माझा. हा. म्हणजे माझा कॅमेरा इमॅजिनेशन पेक्षा इमॅजिनेशन रियालिटी. रियालिटी आणि कॅमेरा अँगल म्हणजे हो. इमॅजिनेशनच आहे. हो. ते हो. स्मरणानेच करायचं की स्मरणच आता आहे. काय भूकंप होत नाही मी चित्र होत नाही. काढताना. हो. हो. बरोबर वर्तमानात नाही ते भूतकाळातच जातं. भूतकाळातलंच आहे. हो. असं आहे थोडक्यात. मग ते करत असताना मात्र माझ्या तिथं अपेक्षित आहे मला कॅमेरा अँगल यथार्थ मला तिथं आलं पाहिजे. हा. म्हणजे आहे तसं ते मला तिथं ते रंगवायचं आहे तसं ते मला तिथं अरेंज करायचं आहे. म्हणजे मग माझ्या जवळ काय पडलंय मग माझ्याजवळ तो मोठा दगड पडला होता का माझ्या इथं ते पत्रा वाकडा पडलाय त्यातनं मला काहीतरी पुढचं दिसतंय वळणार आहे मग त्याच्या पुढची इमारत आहे त्याच्यानंतरच आहे असं काहीतरी मी क्षितिज रेषेपर्यंत जातो. मग तिथं मला यथार्थ दर्शन दिसतं आणि यथार्थ दर्शन मला अपेक्षित आहे तेव्हा मग त्या चित्राची खोली त्या चित्राचं वातावरण हे सगळं तिथे येणार. म्हणजे स्मरणचित्र करत असताना आपण एरियल पर्स्पेक्टिव्ह सारखं हो. त्यानंतर यथार्थ दर्शन जे आहे ते सगळं वापरतो. हो. आणि तिथं मी प्रत्येक घटकाला आकार म्हणून न बघता घटक म्हणून बघतो. हा. आणि त्याचा वास्तविक मला जसं दिसलंय जसं मला आठवतंय तसं मी रंगवायचा प्रयत्न करतो. हा. म्हणजे ह्युमन फिगर जी आहे ती ह्युमन फिगर तशीच मी रंगवतो. तिचं पोज तशीच करतो. तिचे ऍक्शन्स तशाच असतात. बरोबर. म्हणजे हा पलीकडचा हात आहे, अलीकडचा हात आहे, त्याच्यावर एक सोर्स ऑफ लाईट पडलेला आहे. हो. तो सोर्स ऑफ लाईट पूर्ण कंटिन्यू वातावरणावर करायला. एकसारखा असतो. हो. एकच हो. सूर्य आहे तिथे मी भान ठेवतो. हो. हो. आणि एकच सोर्स ऑफ लाईट आहे. हे सगळं मला मेमरीमध्ये भान ठेवावं लागतं. आणि जेव्हा मी भूकंपावरचं पिक्टोरियल करतो किंवा 2D करणार असतो हा. तेव्हा मी घटक म्हणून त्याच्याकडे बघतो आणि त्याला आकार म्हणून बघतो. हा. मग त्याचा बाह्य आकार असेल मग तो जो बाह्य आकार जो असेल तो मला ॲज इट इज रंगवायचा नाही पण त्याची आयडेंटिटी दिसली पाहिजे. बरोबर. एवढंच मला तिथं अपेक्षित आहे. आणि मग मला त्याची रचना करायची आहे. म्हणजे मला दिलेली जी फ्रेम आहे त्या फ्रेम मध्ये मला ते मांडायचं आहे. ती घटना मला मांडायची. आता इथे मेमरी करताना मी एकाच अँगलने एकच फ्रीज केलेलं आहे. होय. पण मी जेव्हा पिक्टोरियल करताना मी त्या भूकंपामधल्या ज्या काही 3-4 घटना आहेत मला ते एकत्र मला मांडायची. हा. तर ते पिक्टोरियल होतं. आणि मग ते मी मांडताना मला तिथं तो विषय महत्वाचा असतो. मला त्या विषयाचा आशय महत्वाचा असतो. त्याच्याबरोबर त्यातले आकार मला महत्वाचे असतात. हा. त्यामुळे प्रत्येक आकार यावा आणि त्या प्रत्येक आकाराला प्राधान्य आणि गौणत्व मला द्यायचं आहे. म्हणजे कुठला आकार मला जास्त त्या भूकंपाची वेदना देणारा वाटतो तो माझा गोल्डन पॉइंट असतो. बरोबर. आणि मग त्याच्याबरोबर त्या भूकंपाशी रिलेटेड जी काही घटक आहेत ती त्याच्याबरोबर अरेंज केलेली असतात. तिथं मला अपेक्षित एकच सूर्य वगैरे ही व्याख्या अपेक्षित नाहीये. म्हणजे एकच सूर्यप्रकाश आहे ती मला व्याख्या अपेक्षित नाहीये. ते इकडूनही लाईट असेल त्याच्या मागून लाईट असेल आणि तिथं मला हेही अपेक्षित नाहीये की ती माझी मैत्रीण आहे. ती मैत्रीण तिथं पडली होती. तो माझा मित्र पडला होता. त्याऐवजी तिथं मला काय अपेक्षित आहे एक ह्युमन आकार आहे. तो ह्या एजचा असेल. ते मेल आहे, फिमेल आहे. त्यांची काहीतरी करुणा आहे. त्यांचं काहीतरी हे आहे. ते मला तिथं अपेक्षित आहे. म्हणजे ओव्हरऑल फक्त भूकंपाची संवेदना तुम्हाला संवेदना पकडून आणि तिथं ठेवायची मला आहे ते त्याच्यात. पकडून ठेवायची. तर ते कुठेतरी मला पिक्टोरियल मध्ये अपेक्षित आहे. तर ही गोष्ट तिथं म्हणून सिलेबस आपला तसा केलाय.
मग हा. मी करताना काय करतो, आता मिनिचर मध्ये काय केलेलं आहे, मिनिचर मध्ये एरियल पर्स्पेक्टिव्ह वापरलेलं नाहीये. नाही नाही. हो. तिथं सगळं फ्लॅट समोर. कन्स्ट्रक्शन टॉप अँगलने आहे काही ठिकाणी, हो हो. फिगर मात्र फ्रंट अँगलने, हो. किंवा झाडं जी आहे हम्म. ती सगळी फ्लॅट अँगलने आहे, टॉप अँगलने वगैरे नाही. नाहीये. परत क्षितिज रेषा वर गेलेली आहे. हो हम्म? हो. आणि मागं न हा जाता ती हा वर गेलेली वर आहे. गेलेली. हा. हो. किंवा तिथं चंद्र इकडं आहे पण लाईट इकडून आहे. हो. किंवा एखादा आणि स्काय पूर्ण डार्क आहे, रात्रीचं वर स्काय दिसतं, हा. पण खाली जेव्हा फिगर जे आहेत त्याच्यावर सगळ्यांवर लाईट छान आहे. लाईट आहे. हा. हं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या रचना म्हणून त्यांनी विचार केलेला आहे, आकार बरोबर. म्हणून विचार केलेला आहे. ते कुठं अपेक्षित आहे, पिक्टोरियल मध्ये हा. किंवा बरोबर. तिथं रचना म्हणून तुम्हाला करायची आहे. पण जेव्हा तीच मी मेमरी करतो तेव्हा वरून लाईट आहे तरी त्याची शॅडो खालीच पडलेली आहे, त्याची शॅडो पडली पाहिजे, त्याचं ते कास्ट शॅडो पडली पाहिजे, हम्म. ऑब्जेक्टचे रिफ्लेक्शन पडले पाहिजेत, ह्या सगळ्या डायमेन्शन गोष्टी दिसायलाच डायमेन्शन पाहिजे. दिले पाहिजेत. तिथं ते त्या कॅरेक्टरच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आले हो पाहिजेत, हो. म्हणजे त्याच्या वेदना पण तिथे एक्सप्रेशन्स आले पाहिजे. पण मी जेव्हा पिक्टोरियल करताना त्या वेदना ती आहे, मी ती काही रेषात दाखवतो, हम्म. बॉडी लँग्वेज मध्ये दाखवतो. हम्म. म्हणजे मला तपशीलवार त्याचे ओठ किंचाळलेले आहेत हे त्याची गरज नाही आहे. हा हा. मला त्याच्यापेक्षा ती वेदना तिथं महत्वाची आहे. हम्म. मग तेव्हा मी ते आकारात मी बघतो त्याला. बरोबर. किंवा हा. रंगरेषांचे आपल्याला जे स्वभाव हा सांगितले त्या त्या जातात त्या ते स्वभावात बघतो. वापरू हा. शकतो. हो. स्कीम मी करतो तशी. हा. मग त्याच्यानंतर पुढचा भाग येतो रंग कलर स्कीमचा येतो. हा. मग माझा विषयानुरूप मी कलर स्कीम करतो. बरोबर. तिथं मी विषयानुरूप कलर स्कीम न करता मला जे काही व्हिज्युअलाइज झाले त्यानुसार कलर स्कीम करतो मेमरीला. हम्म. मेमरीला ब्राईट कलर असू शकतात लाईट पडल्यावर हो. वगैरे, कारण आकार तिथं ते कळतं की भूकंप आहे म्हणून, हो. दिवसाचा आहे रात्रीचा आहे ते सगळं ते सगळं लक्षात तिथं घ्यावं लक्षात लागतं. घ्यावं लागतं. पण इकडं पिक्टोरियलला तुम्हाला त्याचा काय म्हणतो की दुःख, आनंदी, मग आता भूकंप म्हटल्यावर तुम्ही हायकीमध्ये जास्त काम करणार नाही, आणि हो. हायकीमध्ये जरी केलं तर त्या रेषा कमीत कमी तुम्हाला त्या कॉन्ट्रास्ट करावं लागतील, बरोबर. किंवा हाय कॉन्ट्रास्ट मध्ये काम. आता भूकंप हा हाय कॉन्ट्रास्ट मध्ये काम होईल, की हम्म. अचानक झालेली गोष्ट आहे हो ती, हो अचानकची संवेदना आहे. हो. मग ते त्या तशा स्कीम्स तिथे येतील. मग बरोबर. मला कलर स्कीम निवडताना तशी निवडायला लागेल. हम्म. डायरेक्ट रोमॅन्टिक कलर स्कीम तिथं उपयोग नाही नाही आहे. उपयोगी. हा. तर ती कुठंतरी दुःखाच्या संवेदनेकडे आहे, हा. वेदनेच्या संवेदनेकडे जाणारी आहे, बरोबर. किंवा एकदम शॉकिंग संवेदनेकडे जाणारी आहे. हो. तर ज्या संवेदना मला झालेल्या आहेत, तशा कलर स्कीम मध्ये मला ते रंगवायचं. म्हणजे ह्या अशा पिक्टोरियल 2-4 करताना पिक्टोरियल करताना ह्या हा हे गोष्टीचा सगळं आपल्याला आपण लक्षात ठेवलं प्रामुख्याने पाहिजे. विचार करावा लागतो. मग तुम्ही कॉलेजमध्ये असताना ह्या सगळ्या गोष्टी कशा फेस सु- केल्या, किंवा तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी इतक्या क्लॅरिटीने नाहीत समजत? नाही, त्यावेळेस जेव्हा मी शिकत होतो तेवढं क्लॅरिटी नव्हती. हा. तर तेव्हा फक्त एवढीच गोष्ट असायची, कारण तेव्हा आम्ही 2D वरून पुढे आलेलो असायचं, बरोबर. आणि अकॅडमिक मध्ये आम्हाला तेवढंच असायचं अपेक्षित की ते तुम्ही 2Dच्या पुढचं काहीतरी करायचं. हा. मग तिथं करताना बाबा एक बालबोध आमचं सुरू झालं, हम्म. की जेव्हा फिगर करतो, हम्म. म्हणजे फिगरवरचे कपडे नसणं, म्हणजे हा. सरळ सरळ सॉलिड फिगर, टोनात्मक फिगर काढणं, हा. किंवा लयदारात्मक फिगर काढणं, हा. मग एखादा डोळा त्याचा काढून टाकणं, हा. किंवा ओठ पुसून टाकणं, म्हणजे हा. सृजन केल्यासारखं, म्हणजे हा. काहीतरी नवीन थोडा केलं, काहीतरी बदल करता बदल येतोय के का? हा हा. असा हा. तो तेव्हाचा आमचा इम्पॅक्ट होता. आणि बरोबर. तो इम्पॅक्ट कसं, की बाबा आधीचे पिक्टोरियल तसे बघितले, हा. किंवा आधीची कामं तशी बघितलेली आहेत, मग असं. त्याच्यातनं बघून थोडंसं हा, कसं मग ते आपल्याला तसं करता इम्प्रेशन येईल? आपल्यावर येतं, हा. आणि ते त्यावेळेस माझ्यावरही तसंच इम्प्रेशन आलेलं. बरोबर. किंवा मग म्हणायचे की फिगर लॉक झाल्या पाहिजे, म्हणजे हा. मेमरी मधलं यथार्थ काढून टाकलं हा. की ते सगळे एकमेकावर अशा 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 असे चिकटतील. बरोबर. मग ते चिकटल्यानंतर एकमेकाच्या रेषांचे फॉर्म तयार होतात, ते फॉर्म म्हणून रंगवा, ते आकार ओव्हरलॅप म्हणून झाल्यामुळे नवीन जो ओव्हरलॅप, हा आकार तयार हा, होतो. किंवा हा. आकार इंटरलॉक करणं, हा. आकारांचं संक्रमण हा एकमेकात, म्हणजे हा. ह्या काही ढोबळ व्याख्या ज्या होत्या हम्म. त्या ढोबळ व्याख्याच्या आधारावर तेव्हा करायचं केलं जायचं. बरोबर. मग तेव्हा बऱ्याच वेळा चुकीचं व्हायचं. हम्म. तेव्हा जसं आजकाल मुलांना प्रॉब्लेम आहे की ते मेमरीकडे मेमरीकडे जास्त झुकतं का असं झुकतं. वाटायचं. हो हो. मग त्यातनं मग ते आम्ही मार्ग, पण आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला त्यावेळेस औंधला आम्हाला एकदा नेलं म्युझियमला. हा. हा, तर तिथं आम्हाला 4 दिवसाचं वर्कशॉप केलं होतं. अरे वा. हा, तिथंच पूर्ण 4 4 दिवस. दिवस. हा, मग एक दिवस आम्हाला फक्त त्यांनी
सरांनी हे सांगितलं की जेवढे मिनिचर्स आहेत हा. त्यातलं ह्युमन फिगर, कन्स्ट्रक्शन ड्रॉइंग, निगेटिव्ह पॉझिटिव्ह स्पेस जी तुम्हाला वाटते तेवढेच ड्रॉ करायचे. ओके. म्हणजे स्पेस डिव्हिजनचा आम्ही तिथं अभ्यास केला. मग आम्हाला पिक्टोरियलसाठी तेव्हा कॉलेजमध्ये तसं एक्सरसाइज घेतल्या गेल्या. हा, म्हणजे म्हणजे तुम्हाला मिनिएचर उपयोगी ड्रॉइंग पडला. करायचं नाही. नाही, मिनिएचरचे स्पेस डिव्हिजन्स त्यातले घ्यायचे. फॉर्म, स्पेस वगैरे डिव्हिजन हे म्हणजे सगळं जिथं शिकून मानवाकृती आहे घ्यायचं. तिथं मानवाकृतीचा बाह्य आकार काढायचा. हा, जिथं कन्स्ट्रक्शन आहे त्या कन्स्ट्रक्शनचे बाह्य आकार आउटलाईन काढायचे. तेवढी काढायची. जिथं झाडाचा आकार आहे तिथं झाडाचा आकार काढायचा. आणि जिथं स्काय आहे तिथं स्काय असं पेन्सिलने भरायचं हा. सगळं. मग त्यातनं निगेटिव्ह आणि मग आकारांची मांडणी कशी आहे, रचनेची मांडणी कशी आहे, आकार गोल्डन किती पॉइंट मोठे वगैरे हे झाले. सगळ्या गोष्टी. गोल्डन पॉईंट वगैरे काहीच तिथं बघायचं नाही. जस्ट त्यांचं निगेटिव्ह आहे असं पॉझिटिव्ह फक्त समजून निगेटिव्ह पॉझिटिव्ह घ्यायचं. स्पेस ओके. घ्यायचे. मग त्यामुळं आम्हाला स्पेस रचना कशी करायची त्या गोष्टी तिथं कळल्या. मग आता मिनिएचर मध्ये काय आहे की आता रागमाल पेंटिंग मध्ये एकच फिगर आहे किंवा आहे. हो. पण आपल्याला काय दिले जातं की 3 ते 4 फिगर त्यात असाव्या. होय, होय. मग त्या फिगर अरेंज एकमेकात कसं करायचं, तर फिगरचा मॉप करायचा, हा. ग्रुप करायचं, फिगर सुट्ट्या सुट्ट्या नाही काढायच्या, हा. असे पिलर ठेवल्यासारखे न करणं. मग हे साधारण काय आहे व्याकरण. हो, हो, हा. हो. मग ते व्याकरण आम्ही ऑब्झर्व केलं थोडंसं. तर ती बरोबर. ती गोष्ट व्याकरण म्हणून आम्ही शिकलो आणि व्याकरण म्हणून त्या गोष्टी करायला लागलो.